गणपती उत्सव आता अवघ्या काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे। अनेक जण आपले गणपती हे आधीच बुक करून ठेवतात, तर काही जण हे गणपती आपल्या पसंतीने घेत असतात। पुण्यातील सुशांत डेरे हे गेली अनेक वर्ष झालं गणपती विक्रीचा व्यवसाय करत आहेत। त्याच पद्धतीने ते गणपतीला तुम्हाला हवे तशी ज्वेलरी देखील बनवून देत असतात। तुम्ही तुमच्या बाप्पाची मूर्ती हवी तशी बनवून घेऊ शकता। तसेच ते काम कशा पद्धतीने केले जातं याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार। आज गेली 35 वर्ष आम्ही या गणपतीच्या व्यवसायात आहोत। डेरे बंधू या नावाने आमचा 35 वर्ष हा गणपतीचा व्यवसाय आहे। हा संपूर्ण पुण्याच्या उपनगरामध्ये फेमस आहे। आज पुण्याच्या उपनगरातली बरीचशी लोक आमच्याकडे शाडू मातीची 1001% किंवा 100% जी शास्त्रशुद्ध बनवलेली मूर्ती असते, त्या शाडू मातीच्या मूर्तीसाठी आज आमच्या इथं लोक उपनगरात नेतात। बघू शकता तुम्ही सगळे शाडू मातीच्या मूर्ती आहेत इथे। त्यानंतर आता सध्याचा ट्रेंड बदलला आहे की लोकांना आता कस्टमाइज मूर्त्या करून पाहिजे, की लोकांना आता त्याला ड्रेपरी करून पाहिजे। लोकांचा जो ट्रेंड बदलला की त्याला ज्वेलरी करून पाहिजे, त्या पद्धतीने सुद्धा आम्ही प्रत्येक कस्टमरला ज्वेलरी आणि ड्रेपरी करून देतो। आज तुम्ही बघू शकाल इकडे सगळी ड्रेपरी केलेल्या मूर्ती आहेत। आज ही संपूर्ण अशी ज्वेलरी आहे। आज ड्रेपरी करायला गेलं तर साधारणपणे ड्रेपरीला एका मूर्तीला तासभर असा वेळ लागतो, आणि ही जी ज्वेलरी केलेली आहे या ज्वेलरीला 2-1 तास अवधी जातो। हे असे संपूर्ण आम्ही गणपती आता लोक आधी बुक करून जातात आणि मग त्यांच्या मागणीनुसार आम्ही अशा मूर्त्या त्यांना बनवून देतो। आणि आता सध्या हे मुंबईचे जे गणपती आहेत, मुंबई स्टाईल, हे असे मुंबई स्टाईल गणपती सध्या पुणेकर लोकांना सध्या त्याची जास्त क्रेज आहे। साधारणपणे ड्रेपरी जर का करायची झाली, नुसता फेटा मारायचा असेल तर 300 ते 700 रुपयापर्यंत फेट्याचा खर्च येतो। तुम्हाला धोतर नेसवायचा असेल तर साधारणपणे 700 ते 800 रुपये खर्च। पूर्ण ड्रेपरी करायची झाली तर 1200 ते 2000 असा ड्रेपरीचा खर्च आहे। आणि पूर्ण अशी ज्वेलरी करायची असेल तर त्या ज्वेलरीचा 500 ते साधारणपणे 3000 असा ज्वेलरीचा खर्च येतो। घरी बनवतो साधारणपणे असा हा एक पीस बनवायला अर्धा तासाचा अवधी लागतो। प्रत्येक कस्टमरला आम्ही त्यांच्या आवडीनुसार त्यांना पाहिजे रंगसंगतीप्रमाणे आम्ही त्यांना ते लावून देत असतो। शाडू मातीकडे आहे तरी सुद्धा पीओपीचा जो काय ट्रेंड आहे तो काय अजून बदललेला नाहीये। आणि पुणेकरांना आता मुंबईच्या बाप्पाची तर क्रेज आहेच, पण पुण्यामधले सर्वसाधारण सगळी जी लोक आहेत, हे जे मानाचे गणपती आहेत पुण्यातले, तांबडी जोगेश्वरी म्हणा, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई, मंडई शारदा गणपती, याच्याकडे लोकांचा जास्त कल आहे। रुपयापासून ते 18,000 पर्यंत। 900 रुपयाची मूर्ती 6 इंचाची आहे आणि 18,000 रुपयाची मूर्ती ही 4.5 फुटाची आहे। मागच्या वेळेसपेक्षा अजून एक साधारणपणे 40% लोकांची मागणी वाढलेली आहे मुंबई स्टाईल मूर्तीसाठी। या वर्षीचा ट्रेंड म्हणजे ज्वेलरी करणे आणि ड्रेपरी, याच्यावर लोक जास्त सध्या खर्च करायला काही मागे पुढे बघत आहेत, पण लोकांना मनासारखी ज्वेलरी आणि मनासारखी मूर्ती करून पाहिजे असते। आता ही मूर्ती जी आहे गुजरातला चालली आहे, गुजरातवरनं माणसे सगळे कस्टमर आमचे इथे येतात। आता काल आमची पाटण्याला 2 गेले, बेंगलोरला 4 मूर्त्या गेल्या, गुजरात आहे, त्यानंतर US ला 2 मूर्त्या गेलेल्या आहेत। इव्हन कारगिलला सुद्धा मागच्या वर्षी आपले 2 लालबागचा राजा। आपण पाहिलं की पूर्ण ड्रेपरी करण्यासाठी साधारण 500 ते 3000 रुपये इतका हा खर्च येतो, आणि सध्या याची मागणीही वाढते आहे। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।